राष्ट्रीय स्वास्थ्य अभियान के अंतर्गत कार्यरत संविदा कर्मचारियों की लंबित मांगों को लेकर राष्ट्रीय स्वास्थ्य अभियान एकीकरण समिति ने अकोला में आंदोलन तेज कर दिया है। पिछले 16 दिनों से समिति के सदस्यों ने जिलाधिकारी कार्यालय के सामने काम बंद आंदोलन शुरू किया। राष्ट्रीय स्वास्थ्य अभियान के संविदा कर्मचारियों ने लंबित मांगों को लेकर अकोला जिलाधिकारी कार्यालय के सामने आंदोलन किया। कर्मचारियों की प्रमुख मांग है कि उन्हें सरकारी नौकरी में समायोजित किया जाए और लंबित वेतन व भत्तों का निपटारा हो। आंदोलनकारियों ने थाली बजाकर और नारेबाजी करते हुए अपना विरोध जताया। राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सर्व कर्मचारी दिनांक 19 ऑगस्ट पासून या संपामध्ये सहभागी आहोत। गेले 16 महिने राज्य शासनाने GR काढलेला आहे आमचा की जे कंत्राटी कर्मचारी याच्यामध्ये काम करतात त्यांचं समायोजन झालं पाहिजे, पण अद्याप 16 महिने होऊनही त्या GRची अंमलबजावणी झाली नाही। तसेच आमच्या इतर ज्या मागण्या आहेत, समान काम समान वेतन, EPF मिळावं, आमचे जे रॉयल्टी बोनस आहेत ते आहेत, अशा आमच्या सगळ्या 18 मागण्यांसाठी आम्ही इथे संपात बसलो आहे। आज 16वा दिवस आहे, पण तरी कोणतीही सकारात्मक भूमिका शासनाने आमच्याकडून घेतली नाही। उलट आम्हालाच नोटिसेस देऊन तुम्ही अत्यावश्यक सेवेत काम न करता इथे बसलेले आहेत यासाठी आम्हाला विचारणा करतात। मला सरकारला विचारायचं की इतके महिन्यापासून तुम्ही जर GR काढल्यानंतर जर तुम्ही शासन जर अशी भूमिका घेत असेल तर आम्ही म्हणजे कसं काम करायचं। आम्हाला कंत्राटी हा जो धब्बा लागलेला आहे, म्हणजे जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा कंत्राटी आणि जेव्हा तुम्ही काम करत नाही तेव्हा आम्हाला अशा नोटिसेस पाठवतात की जसं की आम्ही सरकारी कर्मचारी आहोत, अशा कायद्याची त्यात भाषा टाकून आम्हाला नोटिसेस पाठवत आहेत। तर मला हेच म्हणायचं की आमच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आणि आम्हाला लेखी काही मिळाल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही, कारण आम्ही आता कंटाळलो आहेत शासनाच्या या भूमिकेला आणि या सगळ्या कंत्राटीपणाला। काय केलं आज आम्ही यासाठी आज राज्यभर आपला थाळीनाथ आम्ही आंदोलन केलेलं आहे की या आवाजाने, थाळीच्या आवाजाने तरी सरकारला जाग येईल आणि ते आमच्याकडे लक्ष देतील आणि आमच्या मागण्या ऐकून घेतील। कारण आम्हाला अजून हा पूर्ण राज्यभर हा संप सुरू आहे। कमीत कमी 25 ते 26 हजार कर्मचारी आज या संपात सहभागी आहेत, पण अजूनही शासनाने आम्हाला मागण्यांच्या बोलण्यासाठी की काही सकारात्मकता होईल असं कोणतंही पाऊल उचललेलं नाही आहे। त्यामुळे आज आम्ही घंटानाद करून शासनाला आम्ही आमच्याकडे लक्ष वेधून घेत आहे। शासन